घाईघाईत आटपण्याचं काम झालं। सरकारतर्फे हेच सांगण्यात आलं की पोलीस होते। माझा साधा प्रश्न आहे, इथे आहे क्षीरसागरांचं घर, आज समोरच्या बाजूला आहे पोलीस हेडक्वार्टर्स, म्हणजे धावत धावत जरी आलं पोलीस तरी 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचू शकतात। ही आग जवळजवळ 4 तास जळत होती, किती पोलीस पोहोचले तिथे? एका गावामध्ये 200 माणसं जमा होतात आणि पोलिसांना संशय येऊ नये असं कधी झालंय का? प्रकाश दादा सोळंकेंचं घर लांब आहे, 5000चा मॉब चालत जातोय, हे पोलिसांना कळलं नसेल का? तेव्हा ह्या दोघांची घरं जाळणं हे राजकीय षडयंत्र होतं आणि ते दाबून टाकण्याचा प्रयत्न आज सरकारने अध्यक्षांच्या मार्फत केला असेल किंवा काय मला माहित नाही, पण या लक्षवेधीवर चर्चाच करू दिली नाही। पोलीस स्टेशन, पोलीस हेडक्वार्टर्स समोर आहे त्याच्या घराच्या, आणि तरी इतका वेळ लागतो पोलिसांना पोहोचायला, हे सगळं संशयास्पद आहे। हे कोणातरी वाचवण्याचं काम चालू आहे आणि ह्याच्यात राजकीय षडयंत्र आहे। राष्ट्रवादीचंच कार्यालय पूर्ण जाळलं जातं, बाकीच्यांच्या खुर्च्या जाळल्या जातात। हे सगळं आम्हाला सांगायचं होतं, सांगू दिलं नाही। त्याच्यामुळे क्षीरसागरांच्या घराची झालेली जाळपोळ ही इतकी म्हणावी तितकी सोपी नाही आणि एसआयटी ती सोडवू शकणार नाही। या एसआयटीचा कुठलाही रिपोर्ट हा शेवटी गव्हर्नमेंटकडे जातो आणि गव्हर्नमेंट तो फायनल करतो। त्यामुळे माझी मागणी होती, जी मला बोलायला मिळाली नाही, मी आज महाराष्ट्राच्या समोर मांडतोय की सिंगल जज कमिशन च्या मार्फत इन्क्वायरी व्हावी। एक आमदाराचं घर जळालं, बेची राख झालंय। ज्या पुत्र्यांना, म्हणजे 2 पुत्रे होते त्याच्या घरात, त्यांच्यावर मुलासारखं प्रेम करणारं ते कुटुंब होतं, म्हणजे त्याची 2 मुलं 2 रात्र झोपली नाहीत की आपले पुत्रे गेले म्हणून। ह्या भावनेतलं हे घोर आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातलं सत्य बाहेर येणं गरजेचं आहे, महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे आणि ते काम फक्त जजच करू शकतो, पोलीस करू शकणार नाहीत। राज्य गुप्तचर असं आहे की जर राजकीय षडयंत्र असेल तर राज्य गुप्तवार्तांनी सांगितलं की इथे होणार आहे, हे सांगतील आम्हाला कळलंच नाही, त्याचे काय राज्य गुप्तवार्ता जाऊन सांगणार आहे आम्ही सांगितलं होतं म्हणून? तेरी भी चूप और मेरी भी चूप। 5000 माणसं रस्त्यावरनं चालत जाऊन प्रकाश सोळंकेंच्या घरी जातात, ही काय छोटी गोष्ट आहे? असं आहे, माझं साधारण हे लोकल फोर्स पोचला, घरात घुसलेले आहेत, हवेत गोळीबार तर होऊ शकत होता, का नाही केला? ते घराला आग लावत होते तेव्हा तरी गोळीबार करायचा होता, जाळ खोटे आटोक्यात आला असता तेव्हा गोळीबार का नाही केला? ही थातीवर मातर काढणं चालण्यासारखी नाहीयेत। हा एक मोठा षडयंत्राचा भाग आहे आणि हे षडयंत्र महाराष्ट्राला कळलं पाहिजे। पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, एसपीला निलंबित केलं पाहिजे, एसपीची भूमिका संशयास्पद आहे। समोर ऑफिस आहे, समोर, म्हणजे आता हे समोर आहे ना, हे समोर, तर त्याचं घर इथे आहे, म्हणजे धावत सुटले असते पोलीस तरी 3-1 मिनिटात पोहोचले असते। घर वाचलं असतं की नाही वेगळी गोष्ट, पण पोलिसांची भूमिका पार पाडू शकले असते। 2 फैरी हवेत झाडल्या असत्या तरी पळापळ झाली असती, काहीच केलं नाही, लाठी मारली नाही कोणाला। ते जज जेव्हा चौकशी करेल ना तेव्हा सगळं समोर येईल।
एसआयटी म्हणजे निव्वळ ढोंग असतं. शेवटी रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे जातो आणि गव्हर्नमेंट तो फायनल करतो आणि त्याच्यावर फक्त तो एसआयटीचा हे फायनल सही करतो. कारण एसआयटीचा रिपोर्ट तुम्हाला सादर गव्हर्नमेंटलाच करायचा असतो. जर गव्हर्नमेंटला दिसलं की आपल्या विरुद्ध स्ट्रिक्चर्स आहेत तर ते काढून टाकतात.